संचार रचाया नारी ने ही सृष्टि को सजाया, नारी ने ही संचार रचाया, नारी ने ही सृष्टि को सजाया, उसका यूं तिरस्कार न करो, देह जलाकर राख न करो। आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी वेदिका सुभाष डोले बीए भाग 2 अंत्योदय महाविद्यालय देवग्रामची विद्यार्थिनी। मी आज स्त्रीवादाची आवश्यकता आहे या बाजूने बोलणार आहे। मित्रांनो, माझे प्रतिस्पर्धी बोलून गेले की आज स्त्रीवादाची आवश्यकता नाही। मला तरी असं वाटतं की त्यांना नेमकं स्त्रीवाद म्हणजे काय हे कळलेलंच नाही। त्यांना असं वाटतं की महिलांना पुरुषांच्या तुलनेमध्ये समान हक्क समान संधी मिळालेली आहे। पण अहो, यावर प्रकाश टाकताना मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आजही महिलेला समान संधी समान हक्क मिळालेले नाही। तिच्यासाठी अनेक कायदे करण्यात आलेले आहे, कायद्याची सुरक्षा तिला आहे असं आपण म्हटलं तर चालेल। पण मला खरोखर सांगा, आज तो कायदा खरंच ग्राउंड लेवल पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे का? आज खरंच एका महिलेला त्या कायद्याची सुरक्षा मिळत आहे का? 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला, तरीही आज जर आपण बघितलं तर राष्ट्रीय क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार आजही 8000 महिला या हुंडाबळी पडून मारल्या जातात किंवा जाळल्या जातात। मग मला सांगा, आज स्त्रीवादाची गरज कशी नाही? तुम्ही म्हणता आजची स्त्री सुरक्षित आहे। अहो, मी तुम्हाला प्रश्न करते, आजची स्त्री कुठे सुरक्षित आहे? ती घरी सुरक्षित आहे? ती समाजात सुरक्षित आहे? ती कुठे सुरक्षित आहे? जर आजची स्त्री सुरक्षित आहे तर दिल्लीमध्ये एका मुलीचे एका रस्त्यावर 26 तुकडे केले जाते। मग मला सांगा, खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का? आज जर राष्ट्रीय क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार बघितलं तर भारतामध्ये प्रत्येक दिवशी 86 बलात्काराच्या घटना म्हणजे दर 16 मिनिटाला एक बलात्काराची घटना घडते। मग मला सांगा, खरंच स्त्री सुरक्षित आहे का? आणि आज या स्त्रीला सुरक्षित करण्यासाठी स्त्रीवादाची गरज आहे। आज जर आपण बघितलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या 2023च्या अहवालानुसार 36% महिला जगातील अशा आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यावर एकदा तरी लैंगिक छळ केला जातो। मग आजची स्त्री सुरक्षित आहे का? याचाच अर्थ काय? कपडे बदलले तरी नजर बदलली नाही, कपडे बदलले तरी नजर बदलली नाही, वेळ बदलली तरी विचार बदलले नाही, संविधानाने समानता दिली तरी समानता आली नाही। अहो, आपण जर आज राष्ट्रीय स्तराचा विचार केला तर आज राजकारणामध्ये महिलांना 36% आरक्षण आहे, 33% आरक्षण आहे, तरीही आज महिला जर आपण राजकारणामध्ये सहभाग बघितला तर फक्त 14% आहे। मग आज खरंच महिला आपलं स्वतःचं तरी नेतृत्व करू शकत आहे का? माझ्याच प्रतिस्पर्धी सांगून गेल्या की महिलांना समान वेतन मिळतं। आपण जर WEF चा अहवाल बघितला 2023चा तर आजही महिलांना पुरुषांच्या तुलनेत वेतन मिळण्याकरता 169 वर्ष वाट बघावी लागेल। शेवटी मी एवढंच सांगते, ती कधीच मागे हटणार नाही, ती कधीच मागे हटणार नाही, अत्याचार सहन करणार नाही, स्त्रीवाद समान हक्कासाठी लढणे कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही। धन्यवाद।